गेल्या 6 दिवसांपासून पडणाऱ्या तुफान पावसाने वसई विरार नालासोपारा या भागांना अक्षरशः झोडपून काढलं। पाण्याचा वेढा पडल्यामुळे लोकांना घराबाहेर निघणे अशक्य झालं। त्यातच गेल्या 3 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झालाय, त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। शहरातील अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं। पाण्यात अडकलेल्या लोकांना चक्क ट्रॅक्टरच्या साहाय्याने बाहेर काढण्याची वेळ आली आहे। वसई पूर्वेतली वसंतनगरी सिग्नल परिसरात पुराच्या पाण्यात 2 चारचाकी वाहनं अडकून पडली। या कारमध्ये अडकलेल्या तिघांची अग्निशमनच्या जवानांनी सुखरूप सुटका केली, तर राजनगर इमारतीमध्ये भागामध्ये 20 इमारतींच्या परिसरात पाणी साचलं। या इमारतींमध्ये सुमारे 2000 रहिवासी आहेत। सर्वसामान्यांसह लोकप्रतिनिधींना देखील पावसाचा फटका बसलाय। आमदार स्नेहा दुबे यांच्या घराबाहेर तसंच सोसायटीमध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। तर सलग 6 दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वसई विरार आणि नालासोपारा परिसरातील सखल भागात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे। अनेक भागात 48 तासांपेक्षा जास्त काळ वीज आणि इंटरनेट सेवा ठप्प आहे। वीज, पिण्याचं पाणी आणि नेटवर्क नाहीये, त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी संताप व्यक्त करत अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे घरांमध्ये पाणी साचणं, पाण्याचे पंप बंद पडणं आणि दूध भाजीपाल्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। प्रशासनाकडून बचावकार्य सुरू असल्याचं सांगितलं जात असलं तरी वीज नसल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। वारंवार तक्रारी करूनही वीज पुरवठा सुरळीत होत नाहीये, त्यामुळे अखेर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। जॉब जातात आहे हो, जॉब चालली आणि समज रात्री हार्ट अटॅकला फोन पण बंद पडलेले। आमच्या इथे कोणी कुत्रही आलेलं नाही आणि शनिवार पासून लाईट नाही, पाणी नाही। माणसं आजारी पडायला लागली, एकाला शॉक लागला, पण कोणी दखल घ्यायला नाही आहे। ह्या गोष्टी सतत होत जाणार आहेत आणि ह्या गोष्टी आम्ही प्रशासन जिम्मेदार ठरवतो। कारण जी महानगरपालिकेची लोक आहेत ती बिल्डिंग बांधायला वगैरे परमिशन देतात, जुन्या बिल्डिंगचा विचार करत नाहीत, पाणी कसं जाणार आहे हा विचार करत नाहीत, त्याच्यामुळे हे सगळं हाहाकार झालेला आहे। तिकडे वसई विरार पालघर परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीवर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली। त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी या परिस्थितीसाठी केवळ नैसर्गिक कारण जबाबदार नसून मानवी कारणे तितकंच कारणीभूत असल्याचं म्हटलं। त्यांनी विशेषतः वीज वितरण कंपनीवर टीका करत देखभाल आणि दुरुस्तीवर आवश्यक खर्च केला जात नाही असा आरोप केला। याची जशी नैसर्गिक कारणं आहे तेवढीच जबाबदार मानवी कारणं आहेत। कारण तुम्ही देखभाल दुरुस्ती का पैसेच देत नाहीये ना। तुम्हाला देखभाल दुरुस्ती का जो पैसा लागेल तो देणं गरजेचं आहे, तुम्ही तो देत नाही, त्याचा परिणाम हा होणारच आहे। तिकडे वसई विरारची परिस्थिती बिकट आहे। 72 तासात 772 मिलीमीटर पाऊस झालाय। कोकण क्षेत्रातील परिणाम झालेल्या जिल्ह्यामध्ये तातडीचा निधी जो दिलाय त्या काही ठिकाणी जेवण देण्यापासून काम करावं लागणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात दिली आहे। वसई विरारची परिस्थिती आपल्याला तिथे गंभीर दिसते। जवळपास रोज 100 mm पेक्षा जास्त पाऊस हा 1 जुलैपासून त्या ठिकाणी चाललेला आहे आणि त्यात 6 जुलैला 325 मिलीमीटर, 7 जुलैला 202 मिलीमीटर आणि जवळपास 72 तासात 672 मिलीमीटर इतका पाऊस त्या ठिकाणी पडला आहे। तिथे NDRF आणि SDRF दोन्हीच्या ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। सगळ्या मोबाईल कंपन्यांची चर्चा करून, कारण मोबाईलचं नेटवर्कही तिथे गेलं आहे, कारण तो जो मोबाईल कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डॅमेज झालेलं आहे, ते देखील ठीक करण्याचं काम चाललेलं आहे। विशेषतः जे आपलं इलेक्ट्रिसिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेलं आहे, त्यामुळे काही भागांमध्ये जाणीवपूर्वक लाईन बंद करावी लागलेली आहे। काही भागांमध्ये अगदी लोकांना जेवण देण्यापासून देखील काम करावं लागणार आहे, तर त्याकरता जो काही निधी आहे तो निधी देखील या ठिकाणी आपण हा दिलेला आहे।